माझा झाला शिंपियाचा कोणी जन्म 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 माझा झाला परिकुंतला सदा शिव परिकुंतला सदा शिव शिंपियाचा कोणी जन्म माझा झाला 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 अगदी तंतोतंत प्रमाण शिंपियाच्या कोणी जन्म माझा झाला नामदेवराय म्हणतात. शिंपी आहेत, शिंप्याचं कार्य त्या ठिकाणी करावं, कापडं शिवावीत अशा कुळामध्ये प्रकट झाले. पण जे आई वडील आहेत ते पण सामान्य नव्हते, भगवंताचे भक्त आहेत. वडिलांचं नाव दामाजी पंत आणि आईचं नाव गोनाई. पण नरसी बामणीला न राहता पंढरपुरामध्ये वास्तव्य करीत होते. कारण प्रत्येक वारीला यावं जावं ना, असं वाटलं इथल्यापेक्षा जरा आपलं तिथं काम व्यवस्थित चालू शकतं. पंढरपुरामध्ये भगवंताचं दर्शनही होत जाईल आणि आपलं कामही चालू राहील. म्हणून पंढरपुरामध्ये वास्तव्यासाठी राहत आहेत. आणि पंढरपुरामध्ये तिथे राहत असताना हळूहळू हळूहळू नामदेवराय मोठे होत होते. 5 वर्षाचं वय झालं. गोनाईनं एवढं सुंदर सांभाळ केला महाराज नामदेवरायांचा. फार जीव लावत होती हो. पण लहानपणापासून विठ्ठल भक्तीचा छंद नामदेवरायांना होता. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे किती आवड महाराज. लहान लहान मुलं खेळभांडे खेळतात, पण यांनी विठ्ठल विठ्ठल भजन करत बसावं. इकडे तिकडे कुठेतरी नामा कुठे गेला असेल, इकडे तिकडे शोध घ्यावा आई वडिलांनी, तर नामदेवरायांनी भजन करत असताना कुठेतरी दिसावं. नामा, अरे काय बाबा इकडे तिकडे जाऊन बसतो, किती शोधायचं तुला, चल बघू घरी जेवण करून घे. एक दिवसाचा प्रसंग, तो प्रसंग सगळ्यांना माहिती आहे बघा, पण तरी सांगून जाईन, फार गोड आहे. 5 वर्षाचं वय नामदेव महाराजांचं. दामाजी पंत बाहेर गावी गेले आणि आलेच नाही. या घरात एक नियम होता, पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय नैवेद्य ग्रहण कुणी घरामध्ये करायचं नाही. नामा, तुझे वडील नाही आज घरी, जा बरं हे नैवेद्याचं ताट घेऊन जा मंदिरात. भूक लागली असेल ना तुला सुद्धा, जेवण करायचंय आपल्याला सगळ्यांना, जा एकदा देवाला नैवेद्य दाखवून. हो आई. हातामध्ये दुधाचा एक लोटा आहे, भोजनाचं नैवेद्याचं ताट आईनं गच्च भरून दिलं होतं. जा
काही घाईनं मंदिरात गेले आणि देवाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलं. देवा नैवेद्य खा. आणि बसले हाताची गडी घालून तिथे. अरे देव का बरं नैवेद्य खात नाही? देवा अय पांडुरंगा, अरे मी काय सांगतोय तुला, नैवेद्य खा बाबा. माझ्या पोटात कावळे तोडतात, मलाही जेवण करायचंय, मला घरी जायचंय, नैवेद्य खा बरं. आता मला सांगा, दगडाची पाषाणाची मूर्ती नैवेद्य खात असते का? पण नामदेवराय हट्ट करतात, देवा मी तुझ्या समोर उभं राहिलो म्हणून नैवेद्य खात नाही का तू? बरं बरं, अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मी जरा बाजूला जाऊन उभे राहतो. छोटेसे नामदेवराय एका खांबाच्या पाठीमागे जाऊन दडून उभे राहिले. आता मी तुझ्याकडे बघत नाही बाबा, पटकन नैवेद्य खाऊन घे. थांबले थोडा वेळ आणि हळूच डोकून पाहत आहे. देवाने नैवेद्य खाल्ला का? ताट जशास तसं. मग समोर गेले आणि मनात विचार आला, दररोज माझे बाबा येतात ना? का रे पांडुरंगा, रोज बाबा येतात, तुला नैवेद्य दाखवतात, मग तू आज रागावलास का? हे बघ, उद्यापासून मी काही येणार नाही. मी उद्यापासून येणार नाही. आजचा दिवस आलो, खा बरं तू आजचा दिवस नैवेद्य. मला जायचंय घरी लवकर. मी नाही बाबा येणार. रागावला असशील ना तर आजच्या दिवस माफ कर, मी उद्यापासून येणार नाही. पटकन नैवेद्य खा. परत जाऊन त्या खांबाच्या आड उभे राहिले तिकडे. पण देव काही नैवेद्य खातच नाही. आता काय करावं? समोर आले आणि हे बघ देवा, आता जर तू नैवेद्य खाल्ला नाही ना तर मी माझं डोकं तुझ्या पायावर आपटून आपटून फोडून घेईल. अरे देव म्हणायला लागले, आता काय करावं? कोण सांगल या नामाला? मी कसं काय नैवेद्य खाणार? आणि याला समजून सांगणार तरी कोण? देवा दमबाजी चालू केली देवाच्या समोर नामदेवराने. खाता की नाही निवद? का डोकं आपटायला सुरुवात करू? नामदेवरायांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. महाराज उभे राहिले आणि डायरेक्ट धाडकन डोकं आपटलं देवाच्या चरणावरती. खाता की नाही निवद? थरथर 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 देव कापायला लागले. आता काय करावं? काय झालं माहिती? पाषाणाची मूर्ती थरथर कापाली, जेवती लागली नामयासवे, जेवती लागली नामयासवे, जेवती लागली नामयासवे. पाषाणाची मूर्ती थरथर कापाली, जेवती लागली नामासवे, जेवती लागली नामासवे, जेवती लागली नामासवे. पाषाणाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती थरथर कापाली, जेवती लागली नामयासवे. मला सांगा, दगडाची पाषाणाची मूर्ती नैवेद्य खातो का देव? आपले मुलं करतील खरंच असं? हा, आपणही नैवेद्य करतो आणि देवाच्या समोर ठेवतो. देवा घी खा. निघाले आपलं आपलं. बरं नैवेद्य जाऊ द्या, तुमच्याही घरामध्ये असतो, माझ्याही घरामध्ये असतो. आपण किती करतो देवासाठी नैवेद्य? किती असतो? हा, एखादा सण असावा, त्या सणाच्या दिवशी आपण दुर्डी भरवून पोळ्या करतो. काय म्हणतात? टोपलं म्हणतात का काय म्हणतात? दुर्डी म्हणतात, काय जे काय असेल ते. एवढं मोठं भरून ते पोळ्या असतात. कुरड्याचा एवढा मोठा डब्बा, भज्याचा डब्बा, पापड्याचा डब्बा, तूप, सार, भात, हे सगळं काय असतं. पंचपक्वान्नाचं जेवण आपण त्या ठिकाणी बनवतो. मला सांगा, महिला मंडळ देवाला नैवेद्य किती असतो? वा, पर तेही देवाला खाच म्हणून बसतो का आपण समोर? नाही. नवस करतात लोक, देवाला नवस करतात. नारळ घेऊन जातात मंदिरामध्ये. नारळ घ्यायचा, फोडायचा देवाच्या समोर
आता नारळ फोडल्याबरोबर तो नारळाचा तुकडा उडतो बघा. माणसं अगोदर पाहतात तो तुकडा कुठं उडून गेला. हा उडलेला तुकडा दिसला, हा इथे का, घेणार तो देवाच्या समोर ठेवायचा, देवाला हात जोडायचे. देवा मी तुला नारळ फोडला, देवा तेवढी मुलाची नोकरी लागून जाऊ दे, देवा तेवढे पाहुणे लवकर येऊ देत, मुलीसाठी चांगला विवाह होऊ दे, मी परत तुला नारळ फोडीन. एका नारळाच्या तुकड्यामध्ये कितीतरी नवस बोलतो माणूस. देव काय तुमच्या घरचा आहे का? हा एक अगरबत्ती देवाच्या समोर लावायची ना अनेक साकडं घालायचे. देव म्हणतो बरं तुझी भक्ती एवढीच आहे ना, मी पण मग तेवढंच काम करत असतो. होय भक्ती केला तैसा, जशी भक्ती असेल तसा देव होतो. नामदेवरायांच्या हाताने देवाने भोजन केलं. नामदेवराय विनंती करत होते, देवा अरे काळ्या कपल्या गाईचं दूध आणलंय गडवा भरून, पिना देवा, खाना देवा नैवेद्य, खाना देवा. एवढी विनंती केली. पाषाणाची दगडाची मूर्ती थरथर थरथर कापायला लागली. देवाने जेवण केलं नामदेवरायांच्या बरोबर. नामदेवराय आले उड्या मारत घरी. गोनाईनं विचारलं, नामा अरे एवढा वेळ कुठं होतास? आई मंदिरामध्ये. आणि नैवेद्य कुठे आहे? रिकामच ताट. खाल्ला म्हणे देवाने. नामा खोटं बोलतोस, खोटारडा कुठला? थांब तुझे बाबा येऊ दे, तुझ्याकडे पाहावंच लागल. अगं आई असं काय बोलते? म्हणे मग देवाचा नैवेद्य तू खातून देवाने खाल्ला म्हणून सांगतो? अगं आई माझ्यावर विश्वास ठेव, देवानेच नैवेद्य खाल्ला. एवढा भामटा झाला, एवढं खोटं बोलायला लागला. येऊ दे तुझ्या बाबाला, मग सांगते म्हणे काय. दामाजी पंत आले. म्हणे पहा आज तुमच्या मुलाने काय करामत केली. म्हणे काय झालं? म्हणे बघा ना किती खोटं बोलतो. नैवेद्याचं ताट घेऊन गेला, स्वतःच खाल्लं, मला सांगतो आई देवाने नैवेद्य खाल्ला. एवढं खोटं बोलायला लागला. नामा हे काय असं? आता असं कुठं खोटं बोलत असतात का? नाही बाबा, तुमची शपथ घेऊन सांगतो बाबा, माझ्यावरती विश्वास ठेवा, देवानेच नैवेद्य खाल्ला. ठीक आहे बघूयात उद्या खरंच देव नैवेद्य खातो का. आणि आता मात्र दुसऱ्या दिवशी नामदेवरायांनाच पाठवलं नैवेद्य घेऊन. आणि नामदेवरायांच्या पाठीमागे दामाजी पंत हळूहळू हळू त्या ठिकाणी गेले. दामाजी पंत खांब्याच्या पाठीमागे उभे राहिले आणि म्हणे दे आता देवाला नैवेद्य. परत तेच चालू झालं, देवा नैवेद्य खा. देव काय खायला येत नाही. देवा तुम्ही जर नैवेद्य नाही खाल्ला तर माझी बदनामी होईल. मला सगळे म्हणतात का तूच नैवेद्य खाल्ला. मग मला खोटं त्या ठिकाणी ठरवताय का तुम्ही? तुम्हाला यावं लागेल. देव म्हणायला लागले, हे बघ नामा मी काल जेवलो, आज काही जेवायला लावू नको बाबा. अरे राहू दे माझी इज्जत थोडी. असं कुठे असतं का? ठीक आहे पण काल खाल्ला ना, आता रोज रोज खायला लावू नको. मला फक्त नैवेद्य माझ्या समोर ठेवत जा, घेऊन जायचं घरी. असं नको करू. नाही देवा तुम्हाला आज नैवेद्य खावाच लागेल, नाहीतर मला मारतील म्हणे घरचे. काही काही बोलतात, खोटारडा म्हणतात. देव परत प्रगट झाले. अचानक विठेवरची मूर्ती गायब झाली आणि सगळीकडे प्रकाशच प्रकाश त्या ठिकाणी दिसला. भगवान नामदेवरायांच्या समोर बसले. नैवेद्य ग्रहण करण्यासाठी दामाजी पंतांनी पाहिलं, दर्शन घेतलं. अरे हा माझा मुलगा सामान्य नाही, तर हे साक्षात भगवंताचा कृपा प्रसाद आहे. हा कुणीतरी नक्कीच महात्मा असला पाहिजे. एवढा आनंद झाला दामाजी पंतांना. डोळे भरून भगवंताला पाहिलं. छोट्याशा माझ्या मुलामुळे आज प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन मला झालं. दर्शन घेतलं देवाचं. आनंदी आनंद आहे महाराज. हळूहळू नामदेवराय मोठे होत होतात. घरी शिंप्याचं काम यांचं चालू असायचं. कापडं तयार करायची, विकायची बाजारात नेऊन. पण नामदेवरायांना एवढा भक्तीचा छंद होता की कोणत्याच कामावर लक्ष नाही. दामाजी पंतांनी म्हणावं होत चालला, याचा विवाह केला पाहिजे.
आणि विवाह होण्याच्या अगोदर प्रत्येक बापाला काय वाटतं, आपला मुलगा स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. याला व्यवहाराचं ज्ञान काही कळायला पाहिजे ना. मग बोलायला सुरुवात केली नामदेवरायांना. म्हणे नामा, अरे थोडे तरी डोकं चालव. अरे विवाह करावा लागेल तुझा. थोडं काही व्यापारामध्ये लक्ष दे. थोडं काही व्यवहार बघाव ना. का उठ सूट भजन करत राहतो. बाबा, मला भगवंताची भक्ती फार आवडते हो. त्या विठ्ठलाशिवाय मला काही नाही आवडत. मंदिरामध्ये दररोज जावं, देव बोलायचं नामदेवरायांच्या बरोबर. देवानं गप्पा माराव्यात, बोलावं भगवंताच्या बरोबर. आणि हे सगळं करत असताना नामदेवरायांची एक दासी आहे. त्या दासीचं नाव काय हो? जनाबाई. तुम्हाला माहिती आहे, ह्या जनाबाईचा जन्म सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये झाला. जनाबाईचं गाव कोणतं? गंगाखेड. गंगाखेड या ठिकाणी जनाबाई सुद्धा जन्माला आलेल्या होत्या. जनाबाई हे आपण सामान्य नाही. जी कुब्जा दासी, कुब्जा होती ना, कुब्जा, जी मंथरा होती राम अवतारामध्ये, जी कुब्जा होती कृष्ण अवतारामध्ये, तीच दासी जनाबाई आहे. ज्या वेळेला भगवंतानी या जनाबाईच्या आई वडिलांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, तुम्हाला मूल हवंय ना, एवढ्या दिवसापासून मुलाची अपेक्षा करताय ना, पण ऐका ना, तुमच्या पोटी एक मुलगी जन्म घेईल, पण ती 5-6 वर्षाची झाली ना, तिला नामदेवरायांच्या घरी दामाजी पंतांच्याकडे सोपवा तुम्ही. कारण ती पुढे नामदेवरायांच्या चरित्राशी तिचा संबंध येणार आहे. तिच्या हातून चांगलं कार्य घडणार आहे. तुमच्या कुळाचा उद्धार होणार आहे. तुम्ही तिकडं सोपवून द्या तिला. ठीक आहे म्हणे देवा. दुसऱ्या दिवशी जनाबाईचे वडील जागे झाले. जनाबाईच्या वडिलांचं नाव दमा. जनाबाईच्या आईचं नाव कुरुंड होतं. दोघही भगवत भक्त होते. अगं, मला असा असा पांडुरंगाने दृष्टांत दिला आणि ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी दिवस गेले आणि पोटी संतान झालं. जी मुलगी जन्माला आली तिचं नाव देवाने सांगितलं, तिचं नाव जनाबाई ठेवा. जनाबाई असं नाव ठेवलं. ही जनाबाई हळूहळू मोठी होत होती. बाबाने पूजा करायला बसले की जवळ बसावं. बाबा, हे कोण आहे हो? जना, अगं हा विठ्ठल आहे. बाबा, काय करतो तो? काय कार्य आहे त्याचं? जना, हा जगाचा मालक आहे, विश्वाचा पोसिंदा आहे. हांद्याला हात देतो, डोळे देतो, खुळ्याला पाय देतो, ज्याला जे पाहिजे ना तो हात देतो. सगळ्या जगाचा विश्वाचा बाप आहे तो. हो बाबा, एवढा मोठा आहे हा? हो. लहानपणापासून भक्तीचे संस्कार जनाबाईवरती झाले होते. 5-6 वर्षाचं वय झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे या दमाने नाविलाज काळजाचा तुकडा कोणाला द्यावा वाटेल का घेऊन जाऊन आणि दुसऱ्याच्या घरी सोडा वाटेल का? पण भगवंताचा ईश्वरी संकेत जो असतो ना, तो पाळला पाहिजे. सोडलं महाराज नेऊन. जनाबाईचे वडील रडतायत, पण दामाजी पंत म्हटले, हो, तुम्हीही विठ्ठलाचे भक्त आहात, मीही विठ्ठलाचा भक्त आहे. मग तुमच्यामध्ये माझ्यामध्ये वेगळी काय आहे? जनाला आजपासून मी माझ्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करेल, तुम्ही तिची अजिबात चिंता करू नका. दामाजी पंतांच्या घरामध्ये प्रवेश झाला जनाबाईचा, पण ते दाशी म्हणून झाला महाराज. जनाबाईने ओळखलं आपलं कार्य काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे. आपलं कर्तव्य आपल्याला करावं लागणार आहे.
एवढं मोठं कुटुंब नामदेवरायांचं. सकाळी आवाज दिला कोणाईनं, जना उठ, दळण दळायचंय. छोट्याशा जनाबाईनं दळण दळायचं. भांडे घासायचे, कपडे धुवायचे. मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाला पाहिलं. म्हणे, देवा आजपासून तूच माझं सर्वस्व आहे. तुझ्याशिवाय कुणी नाही माझ्या आयुष्यात. तुझ्यासाठी राहते देवा. काही दिवसांनी कळालं आई वडील गेलेत म्हणून जनाबाईला दुःख झालं, पण सर्वस्व भगवंताला सांगितलं. देवा तूच माझी आई आहेस, तूच माझा बाप आहेस, तूच माझा भाऊ आहेस, तूच माझी बहीण आहेस. तुझ्याशिवाय कुणी नाही देवा, म्हणून तू मला नेहमी भेटत जा. आणि भगवंतानी सुद्धा जनाबाईची एवढी भक्ती पाहिली, एवढा त्याग जीवनात. अरे ज्यांच्या जीवनात त्याग असतो, त्यांच्या जीवनात भक्ती असते, देव त्यांच्यापासून लांब नसतो महाराज. बघा एखाद्या सत्पुरुषानं, एखाद्या महापुरुषानं एखादं वाक्य मुखातून जावं ते सत्य होत असतं. आपण म्हणतो महाराज बोलले आणि ते खरंच झालं. ते बोलले आणि त्यांचं ते खरं झालं नाही का त्यांची भक्ती एवढी, त्यांचा अधिकार एवढा का जगाच्या मालकाला त्यांचा शब्द खरा करावा लागला. देव शब्द खरा करत असतो. जनाबाईनं देवाला आई वडील सर्वस्व मानलं म्हणून देव जनाबाईची तेवढीच मदत करत होते महाराज. जनाबाईला वाटावं मी मंदिरामध्ये जावं, मी भगवंताच्या समोरच राहावं, पण जबाबदारी मोठी होती. सकाळी उठून दळण दळायचं. दळण झालं, जना स्वयंपाक करायचा. हो करते बरं का, स्वयंपाक करायचा. जना कपडे धुवायचे. जी धुते बरं का. नाही म्हणल्या नाही. जना कपडे झाले. हो. जना अगं रात्रीचं स्वयंपाक वगैरे करायचा, काही गौऱ्या काही आणायला लागन की नाही. हो हो आणते बरं का. गौऱ्या घेऊन आली जनाबाई. जना अगं रात्रीचा स्वयंपाक करायचा, दळण दळायचं, परत दळण दळायचं. दळण झालं, परत स्वयंपाक करायचा, परत भांडे घासायची. आता तरी मंदिरामध्ये जाता येईल. रात्री 12 वाजायचे, झालं मंदिर बंद. आता जाऊ पहाटे. जनाबाई निघाल्या. जना कुठं निघाली? मंदिरात. अगं दळण दळून घ्यायचं, परत दळण दळायचं. आता जाऊ. अगं स्वयंपाकाची तयारी करायची, आवरावर करायची, कुठे निघते? सारखं जाऊ का मंदिरात, जाऊ का मंदिरात, काम कोण करणार? आता जनाबाईने पर्याय शोधला. जनाबाई ज्यावेळेला सकाळी सकाळी जात्यावरती दळण दळायला बसायच्या ना, त्यावेळेला देवाला आळवायला चालू केलं. देवा मला तुझ्याकडे येण्यासाठी वेळ नाही, पण तुला तर आहे ना, मग तू ये. आणि मग जनाबाईसाठी भगवंताने यावं. भगवान यायचे महाराज जनाबाईसाठी. जनाबाईंनी ओव्या म्हणायला सुरुवात केली. ओव्या गाऊ तू के तू ये रे बा विठ्ठला. वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये
ये रे बा विठ्ठला. जनाबाई काय म्हणतात, हे बघ विठ्ठला, मला काही तुझ्याकडे यायला वेळ नाही. कॅमेरा आता त्यांच्याकडे फिरवा एकदा. म्हणून आता जनाबाई बरोबर आपल्याला सुद्धा ओवी म्हणायचे. तू ये रे बा विठ्ठला, मला यायला वेळ नाही म्हणून तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा म्हणतायत बघा. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. आवाज येऊ द्या. उभ्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. उभ्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. हा ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गातीरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला तू ये बा विठ्ठला. विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही का प्रपंचाने टगे, दोन्ही कुंठे ग प्रपंचाचे रे ग. रावणीच मोठे का तू ये रे बा विठ्ठला. लावून बाची भेटे गे तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा निरतो तिसरा, सासू आणि सासरा निरतो तिसरा. सासू आणि सासरा निरतो तिसरा. सासू आणि सासरा निरतो तिसरा. ओव्या गाऊ प्रकारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. बाबा जनाबाईने देवाला बोलवलं आणि भगवंत आले महाराज. दररोज देवानं यावं. एवढं काम करून करून तुम्हाला सांगू जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या वा. एक दिवस दळण दळत असताना जनाबाई म्हटल्या, देवा तू पण ओवी म्हण ना. नाही ग जना, तू म्हण ना. नाही तू म्हण ना. असं म्हणता म्हणतात जनाबाईचा अधिकार किती मोठा होता बघा. फार मोठ्या अधिकारी होत्या जनाबाई. जनाबाईनं ओवी पुढं म्हणायला सुरुवात केली आणि देव जनाबाईच्या मागे म्हणायला लागले. एक दिवस विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू चुलता, विठ्ठल ग. विठ्ठल ग माझी आई. असं त्या ठिकाणी म्हणत असताना देवानी पण पाठीमागं म्हणा, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता, बहीण बंधू सखा चुलता. एक दिवस काय झालं, जनाबाई स्नान करण्यासाठी बसल्या आणि विसनाला पाणी नव्हतं, गरम पाणी सगळं. आवाज आता कुणाला देणार हो जनाबाई? देवाला दिला. ए विठ्ठला, हा
विठ्या मला विसनाला पाणी नाही, जरा पाणी देतो का? हा हा म्हणे, पाणी घेऊन आलोच मी. देवाने मस्करी केली जनाबाईची. गार पाणी द्यायच्या ऐवजी गरम पाणी दिलं. आता मला सांग, गरम पाण्यात गरम पाणी ओतल्यावर ते काय हा आणखीन ते गरमच राहिलं ना. जनाबाईनं गाईगाईनं ते डोक्यावरती घेतलं. ते गरम पाणी एवढं गरम लागलं, रागच आला देवाचा. आणि जनाबाईनं शिव्या द्यायला सुरुवात केली देवाला. अरे अरे विठ्या मुळवाईच्या कारट्या, रांड तुझी रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्या. जनाबाई तुझे गेले रे मडे, तुला पाहुनी काळाळे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देती दाशी जणी. किती मोठा अधिकार. अरे अरे विठ्या मुळ माईच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली म्हणतात. तुझे गेले रे मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुणी अंगणी, आणि शिव्या देती दाशी जणी. जनाबाईने शिव्या द्यायच्या आणि भगवंताने गपचूप ऐकून घ्यायच्या. एवढा मोठा अधिकार जनाबाईचा. जनाबाईने वा झाल्या वा तर जनाबाईची वेणी फणी भगवंताने केली. एवढंच नाही तर डोक्यातल्या वा सुद्धा मारल्या महाराज देवाने. एवढा हा अधिकार माझ्या जनाबाईचा. आणि त्या जनाबाई नामदेवरायांच्या घरी दाशी जणी म्हणून आहेत. नामदेवरायांचा किती मोठा अधिकार असेल हो, हा असेल का नाही? अधिकारी अधिकारी असणाऱ्या जनाबाई, अधिकारी असणारे नामदेवराय. भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं मनात काहीच नाही. पण सांगू, वडील बोलले, आई बोलली एक दिवस, जरा प्रपंचामध्ये लक्ष द्यावं लागेल, विवाह करायचा आहे तुमचा. असं काय वेड्यासारखं विठ्ठल विठ्ठल म्हणता, आम्हीही परमार्थ करतो, तुमच्यासारखं काही माळजप करत बसतो का एका जाग्यावर? वडिलांनी जो व्यापार होता तो नामदेवरायांच्या स्वाधीन करायचं ठरवलं. एक दिवस बाजारलाच नामदेवरायांना पाठवलं. नामा, आज तुला बाजारला जायचंय. हा हा म्हणे, जाईल ना मी बाजारला. सांगितलं कसं व्यापार करायचा, कसे कपडे विकायचे. बाजारात ते गाठोडं सोडलं आणि बसले. जिथे बसले तिथेच भजन चालू झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांनी यावं. कशा आहे तो कपडे, काय भाव दिले? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामस्मरण चालू आहे भगवंताचं. अहो, आमच्याकडे पैसे नाही. लोकही बाजारामध्ये गेले, जरा साधं माणूस दिसलं विक्री करणार का त्यालाच फसवतात महाराज. आत्ता आणून देतो म्हणतात पैसे, गेले का तिकडच बाजार करून हो घरी. इथं कितीतरी अशी माणसं आहेत का भाजीपाला घेतात, आता आणून देतो म्हणतात आणि पैसे मग देतच नाही. नाव सांगू का? मला माहिती कोण कोण आहेत. तसं नामदेवरायांकडे काही लोकांनी यावं आणि कपडे घेऊन जायचे. आणून देतो पैसे, तिकून तिकडच गायब. एक गोणोबा नावाचा माणूस होता. तो म्हटला, हे बघा, माझ्याकडे काही सध्या पैसे नाहीये, पण मी तुम्हाला आणून देईल. मला हे सगळेच कपडे लागतात, देता का? माझी परिस्थिती जरा नाजूक आहे, सध्या माझ्याकडे पैसे नाही, देईल ना मी नंतर. हा चालेल ना, ठीक आहे म्हणे. एक काम करा, माझ्याकडे एक दगड आहे, दगड, तो दगड तोपर्यंत तुमच्याकडे गहाण म्हणून राहू द्या. चालेल. नामदेवरायांनी ते कपडे सगळे देऊन टाकले आणि आले तो दगड घेऊन घरी भजन करत. घरी आले, दार उघडलं. सगळ्यात आतमध्ये जी रूम होती ना
त्या रूम मध्ये तो दगड नेऊन ठेवला आणि बाहेरून कडी लावून घेतली. निघाले का भजन करत मंदिराच्या दिशेने. दामाजी पंतांनी विचारलं, नामा कुठे निघालच? चाललो मंदिरामध्ये. अरे कसा केला व्यापार, कसा झाला बाजार? बाबा छान झाला. विकले का कपडे? हो बाबा सगळे कपडे विकले. अरे काय नफा तोटा काय? बाबा कपडे विकले पण उधारीवर विकले. एक गणोबा नावाचा माणूस आहे, तो आणून देणारे पैसे. अरे पण काही घाण काही ठेवलंय का? हो बाबा काय ठेवलंय? दगड ठेवलाय. म्हटले दगड. दामाजी पंतांनी तर डोक्यातच मारून घेतलं. अरे एवढा कसा वेडायस रे नामा तो? दगड कुठे घाण म्हणून ठेवून घेतात का? हो बाबा. बघू बरं कुठे आहे तो दगड? बाबा आतमध्ये आहे. कोडी लावलेली आतमध्ये बाबा. राग आला. ताड 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 करत दामाजी पंत घरामध्ये गेले. कडी काढली, उघडली आणि तो दगड पाहिला. तो दगड नव्हता, त्या दगडाचं सोनं झालं होतं. देवालाच काळजी माझ्या नामदेवरायांच्या प्रपंचाची. दामाजी पंतांना तो दगड सोन्याचा दिसला. हा हा म्हणे चालन चालन जाऊ दे, असला तर असला, काही अडचण नाही. सगळ्यांना सांगितलं, वा बघा माझा मुलगा किती सुंदर व्यापार करतोय. सोन्याचा दगड त्या ठिकाणी ठेवून घेतला. लोक म्हटले, हा सोन्याचा दगड? हो. बाजारातल्या एका व्यक्तीनं चर्चा झाली. कानोकान पत्ता त्या माणसाकडे गेला. कुणाकडे? ज्याने कपडे घेऊन गेलो होतं का त्याला कळालं. अरे मी दिलेला दगड सोन्याचा, मीच दिला होता. तो दगड घेऊन आलं पाहिजे. त्याने पैसे जमा केले. सकाळी सकाळी नामदेवरायांच्या दारात, नामदेवा हे घ्या तुमचे पैसे घेऊन आलोय मी. सगळी लोक जमले. सोन्याचा दगड होता, सोन्याचा दगड होता म्हणून पाहिला. हा हा बरं झालं आले का तुम्ही? मग घेऊन जा तुमचा दगड. कुठे आहे ते? काय ते आतमध्ये ठेवलेलं आहे. पैसे घेतले नामदेवरायांनी, वडिलांच्या हातात दिले आणि घेऊन जा म्हणे तुमचा. त्याने कडी उघडली, दगड पाहिला तर खरंच तो दगड सोन्याचा झालेला. दगड घाईघाईनं आनंदाच्या भरात बाहेर घेऊन आला. अख्ख्या लोकांनी पाहिला. तोपर्यंत दगड सोन्याचा होता. त्याने त्याच्या गावात जाईपर्यंत दगड सोन्याचा होता. पण सोनाराच्या दुकानामध्ये गेला का दगड जसाला तसा झाला. एक दिवस अशा अनेक 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 घटना त्या ठिकाणी. ठेवलं का त्याचं सोनं होते. लोक यायचे, महाराज नामदेवराय आपल्या भजनामध्ये दंग. एक दिवस भगवंताने सांगितलं, नामा अरे मला असं वाटतंय तू आळंदीला जायला पाहिजे. तुला गुरुची गरज आहे. मनातले मनात विचार केला, नामा माझा जरा थोडा कच्चा, याला गुरुची गरज आहे, पण काय करावं? याला आळंदीला पाठवू. हा देवा म्हणे मी पण महिमा ऐकलाय. काल आपण कथा श्रवण केली ना, कुणाचा महिमा ऐकला होता नामदेवरायांनी? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. मलाही वाटतं त्यांना भेटावं, पण देवा मला तुम्हाला सोडून कुठे जायला आवडतच नाही. नामा एकदा जाऊन ये. गेले आणि गेल्यानंतर सगळ्यांचं दर्शन त्या ठिकाणी. सगळ्यांना वाटत होतं की नामदेवराय पंढरपूरवरून आले. कुठून आले? पंढरपूरवरून आले. सगळ्यांना नामदेवरायांचा महिमा माहिती होता. का या नामदेवरायांना भगवान पांडुरंग परमात्मा बोलतात यांच्या बरोबर. 5 वर्षाचे असताना यांच्या हातून नैवेद्य खाल्लं देवाने. एवढे अधिकारी आहेत नामदेवराय. रांगोच लागली दर्शनाला नामदेवरायांच्या. नामदेवराय ताट उभे होते. सगळ्यांनी नमस्कार केला, पण नामदेवराय काही वाकत नव्हते कुणाच्या समोर. लोकांनी म्हणावं पंढरपूरवरून आले, साक्षात पांडुरंगाचं स्वरूप. निवृत्ती दादा तेही वाकले. निवृत्ती दादानी दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांनी दर्शन घेतलं. सोपान, मुक्ताबाई पाहत होत्या. अरे सगळे याचं दर्शन घेतात, पण हा लाटण्यासारखा उभाच आहे म्हणे, हा काही वाकतच नाही. निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते अगं काय पाहती, दर्शन घे. जा म्हणे दादा, मी नाही दर्शन. अगो हळू बोल, ऐकतील ते. पंढरपूरवरून आले. मुक्ताबाई जरा तिखट स्वभावाच्या. आपण वाकणार नाही म्हणे. वाकू देत सगळ्यांना, काय पाया पडायचंय. याला काय वाटतं म्हणे? याला वाटतं की मी साक्षात पांडुरंगच आहे.
हा पंढरपुरावरून आला म्हणून काय झालं? हा देवाच्या सानिध्यामध्ये कल्पवृक्षाच्या खाली बसून सुद्धा हा असाच राहिला म्हणे. याला काही कळालं नाही म्हणे. काय उपयोग? कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलो आणि नुसतं जेवण मागितलं, उपयोग होणार आहे का? तसं हा भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे, पण याला ज्ञान अजिबात नाही. मुक्ताबाई गोरोबा काकांना म्हटल्या, यांना भाजून काढावं लागते आपल्याला, त्याच्यासाठी काहीतरी शोध करा तुम्ही. सगळी संत मांदियाळी एकत्रित बसली. चालन म्हणे, बघूयात कोण कच्च आहे, कोणतं मडकं कच्च आहे, कोणतं मडकं पक्क आहे ते पाहूयात म्हणे. असे लाईन मध्ये बसले. नामदेवरायांना वाटत होतं देव माझ्या बरोबर बोलताय, मग मी काय सामान्य व्हे. बसून घेतलं तिथं त्यांनी पण त्या लाईन मध्ये. गोरोबा काका अधिकारी होते, महान संत गोरोबा काका. आपल्याला चरित्र पाहायचंय गोरोबा काकांचंही नंतर. ते थापटणं प्रत्येकाच्या डोक्यावर ते असं मारायचं चाललं होतं. निवृत्ती दादांच्या डोक्यात मारलं. निवृत्ती दादा शांत आहे, काही नाही बोलले. ज्ञानेश्वरांच्या डोक्यात मारलं, शांत आहे. मुक्ताबाईचा नंबर आला, शांत. सोपान दादा, अनेक संत. पण जसा जसा नामदेवरायांचा नंबर जवळ येत होता, नामदेवराय घाबरत होते. तर थापटनं मारल्याबरोबर घाबरले, जोरात लागलं ते. आणि पांडुरंगा धाव, वाचव मला. सगळे हसायला लागले नामदेवरायांकडे बघून. पहा म्हणे, हे एवढे दिवस पंढरपूरमध्ये राहून कच्चेच राहिले. गोरोबा काका म्हटले, मुक्ताबाई हे मडकं कच्च दिसतंय, याला भाजलं पाहिजे. मुक्ताबाई म्हटले, हा हा काका, या मडक्याला भाजून काढा म्हणे. भाजून काढा याचा अर्थ काय होता? हे कच्चे आहेत, यांना सगळीकडे अजून भगवत प्राप्ती नाही झालेली, फक्त यांना एकाच जागेवरती देव दिसतो. मग भगवंत सगळीकडे आहे, सगळीकडचं ज्ञान होण्यासाठी काय करावं लागतं? तर सद्गुरूंची कृपा लागतं. मग त्याच्यासाठी यांना भाजलं पाहिजे. नामदेवरायांना वाटलं हे आता खरंच भासतात की काय मडक्यासारखं. मला सुद्धा धूम पळाले महाराज तिथून. देवा देवा पांडुरंगा धाव, वाचव वाचव मला म्हणत म्हणत डायरेक्ट पंढरपूरच गाठलं. आणि आले गडबडून देवाच्या पायाला मिठी मारली. देवा बरं झालं बाबा, तू कशाला पाठवलंस त्या लोकांमध्ये? तू म्हणतो संत आहेत, महंत आहेत, पण कशाचे? जगून वाचून आलो म्हणे, ते मला भाजणार होते, मारणार होते. काही खरं नाही रे बाबा, आजपासून मी तुला सोडून कुठेच जाणार नाही देवा, मला असं त्या ठिकाणी पाठवत जाऊ नको. असं म्हटल्यानंतर म्हणे, देवा ते संत मंडळी आता येतील, परत तुझ्याकडून मला मागतील, तू काही असं करू नको बरं का, मला देऊ नको बरं का. एवढं बोलणं चाललं होतं तोपर्यंत पाठीमाग गोरोबा काका आलेच होते. मुक्ताबाईनं पाठवलं होतं, काका यांना योग्य मार्ग दाखवा, यांना सद्गुरूंची भेट करून द्या, गुरुशिवाय यांना ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. पाठीमागे वळून पाहिलं, बघ म्हणे देवा आले ते, अजून मारतीन, सांग तू त्यांना काही. भगवंताचं दर्शन घेतलं गोरोबा काकांनी. म्हणे, नामदेवा तुम्हाला आम्हाला मारायचं नाही, तुम्हाला तुमचा अपमान नाही करायचा, पण खरंच हो तुम्हाला गुरुची गरज आहे. निघून गेले गोरोबा काका. आणि भगवान म्हणतात, पांडुरंगाने बोलायला सुरुवात केली, नामदेवा खरंच गरज आहे तुम्हाला गुरुची. गुरु हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजे. गुरुशिवाय सर्वत्र ज्ञान नाही होऊ शकत. गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे वाट, गुरु बिना कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे वाट, गुरु बिना कौन बतावे वाट।
गुरु बिन कोई बताता गुरु बिन कोई बतावेगा गुरु बिन कौन बतावेगा गुरु बिन कौन बतावेगा गुरु मेरी पूजा गुरु को मेरा गुरु मेरी पूजा गुरु को मेरा गुरु मेरा परब्रह्म गुरु भगवान गुरु मेरा परब्रह्म गुरु भगवान गुरु मेरी पूजा गुरु को मेरा गुरु मेरी पूजा तुम्हीच माझं सर्वस्व आहात, नका ना पाठवू मला कुठे. नामा तुम्हाला इथे पाहू शकतो रे, सगळीकडे नाही पाहू शकत. पाहू शकतो देवा, अरे नाही पाहू शकत. बघ बरं का नामा. हो देवा, ओळखू शकतो मी सगळीकडे तुम्हाला. ठीक आहे चालेल, नाही जायचं ना तुला, नको जाऊ. अगदी दुसऱ्या दिवशी देवानं परीक्षा घ्यायची ठरवलं नामदेवरायांची. भगवान घिसडी झाले महाराज. काय झाले? घिसडी. रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं तुम्ही घिसडीन व्हा. गरुडाला सांगितलं हे गरुडा तुम्हाला गाढव व्हायचंय. आता घिसाड्यांच्या बरोबर काय काय असतं? गाढव असतं, त्या गाढवाच्या पाठीवर एक खोरोडा असतं, त्याच्यामध्ये काय असतं? हा कॉक 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 कॉक. काय असतं? कोंबड्या असतात, काही पिल्लही असतात. आता मला ओरिजिनल आवाज नाही काढता येणार नाही का, म्हणून सांगते तुम्हाला. पिल्लही असतात काही त्या ठिकाणी शेळ्यांचे. वा वा, अगदी असं बरं का. पण हे असा आवाज सकाळी सकाळी असतो बरं का. हे जाग करण्यासाठी आवाज असतो. ते खुरोड्यामध्ये असल्यावर वेगळीच चूचू असते त्यांची. माझ्याकडे नाही येत, तुम्हाला ताई आहेत का काय तुमच्या घरी? पण हे बाहेरच ऐकून मी तुम्हाला सांगते, ऐका. असं ते खुरोडे, ते घिसाडी आणि घिसाडीन सगळे आले चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये बरं का. तिथे मग त्यांचं ते दुकान चालू केलं त्यांनी. नामदेवरायही एका बाजूला बसलेले होते. आणि एवढ्यात त्या घिसड्यांनी, घिसड्याच्या रूपात असलेल्या देवाने आपल्या पत्नीला आवाज दिला, "ऐ, ऐकलंस का? मला फार भूक लागली आहे, काहीतरी स्वयंपाक बनव ना." हा हा म्हणे, आता बनवते. भांड ठेवलेलंच आहे चुलीवरती. तिने ते कोंबडं घेतलं, हा लगेच त्या ठिकाणी कापलं का टाकलं भांड्यात. म्हणे अहो कोंबडं टाकलं पण भांड काही भरत नाही. नाही, मग ते शेळीचं पिल्लू आण, ते टाक. तेही आणलं का, दिलं टाकून भांड्यात. भरलं का भांड? नाही भरत. ते पहा, त्या तिथे एक मुलगा बसलेला दिसतोय, त्याला पकडून आण. बरं 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 ठीक आहे. ते नामदेवराय होते. नामदेवरायांनी ऐकलं, कारण हा सगळा प्रकार आतापर्यंत पाहिला होता. कोंबडी टाकली, शेळीचं पिल्लू टाकलं, आणि आता हा तर बाबा माझ्यावरच उठला. आणि बाई धावत येताना दिसली. अरे बापरे, म्हटले आता इथं थांबता कामा नये. पांडुरंगा वाचव मला, वाचव देवा, धाव देवा धाव. जे पळत सुटले घाई घाईला डायरेक्ट मंदिरामध्ये. भगवंताच्या पायाला मिठी मारली, देवा वाचव. ते घिसाडीन घिसाडीन माझ्या मागं लागले. तुझ्याशिवाय कोणी सोडवणार नाही देवा, वाचव वाचव. एवढ्यात भगवान म्हणतात, नामा अरे जरा वर पहा ना. पायाला मिठी मारली होती ना, पायावर डोकं होतं, जरा वर बघ ना नामा. वरती असं करून पाहिलं तर म्हणे, देवा तुम्ही घिसाडी? म्हणे हो मीच होतो म्हणे. आणि ती घिसाडी म्हणे रुक्मिणी, आणि ते गाढव म्हणे गरुड. म्हणे काय देवा माझी मस्करी करता, घाबरलो ना मी, मेलो असतो. म्हणे नामा याच्यासाठीच तर सांगतोय का तुला सद्गुरूंची गरज आहे.
सद्गुरूंची कृपा ज्यावेळेला तुझ्यावरती होईल ना, असं पळायची गरज नाही तुला लागणार. सगळीकडे मी दिसायला लागेन तुला. तुला जावं लागेल. कुठे जाऊ देवा सांगा. आता तयार झाले. तुम्ही म्हणाल तिथे जायला तयार आहे. तू ना औंड्याला जा. तिथं विसोबा खेचर नावाचे एक महात्मे आहेत, त्यांच्याकडे जा. निघाले औंड्याला. औंड्याला गेल्याबरोबर मंदिरामध्ये प्रवेश केला तर त्या ठिकाणी ते महात्मे, एक दृश्य त्या ठिकाणी एवढं पाहायला भेटलं की जे महात्मे होते ते महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेले होते. झोपलेले आहेत आणि पाय कुठे आहेत? महादेवाच्या पिंडीवर. आणि रक्त पू त्या पायातून गळत होतं. असं दृश्य पाहिलं. अरे 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 शी 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 शी, किती घाण. आणि यांच्याकडे मला देवाने पाठवलं. हा बाबा तर डायरेक्ट देवाच्या पायावर, डोक्यावरतीच पाय ठेवून बसलाय. असे कुठे महात्मे असतात का? मनामध्ये विचार विकल्प त्या ठिकाणी येत होते. तेवढ्यात त्या महात्म्याने आवाज दिला, नामदेवा तुम्ही? हो, बरं झालं आलात. माझे पाय मला उचलत नाही, माझं वय झालंय ना, तेवढे माझे पाय उचलून बाजूला ठेवता का? हा हा ठेवतो ना. उचलले पाय आणि ठेवले बाजूला. जसे पाय उचलून बाजूला ठेवले तिथे लगेचच पिंड तयार झाले. मग परत तिथून पाय उचलले, परत बाजूला ठेवले, तिथे परत पिंड तयार झाली. पूर्ण वेडाच पडला तिथे. पण पिंडी जिथे जिथे पाय ठेवू तिथे तिथे पिंडी त्या ठिकाणी निघत होत्या. नामदेवरायांच्या लक्षात आलं, अरे यांनी देवाच्या डोक्यावरती पाय नाही ठेवले तर देवानेच यांचे पाय डोक्यावरती घेतले. एवढा यांचा अधिकार आहे. ते पाय आता पिंडीवर न ठेवता नामदेवरायांनी आपल्या मस्तकावरती घेतले. जसे डोक्यावरती ते पाय ठेवले, रक्तपू त्या ठिकाणी वाहत होतं. असं वाटत होतं ते रक्तपू नाही तर अमृत धारा त्या ठिकाणी वाहत आहेत. ते ज्या वेळेला मस्तकावरती ते पडल्याबरोबर प्रकाश पडला सगळीकडे. घर काहीतरी फिरल्यासारखं झालं. ब्रह्मांड फिरावं असं त्या ठिकाणी सगळीकडे फिरत होतं. आणि अनुग्रह प्राप्त झाला नामदेवरायांना. सद्गुरूंची कृपा झाली. महाराज दर्शन घेतलं. आणि दर्शन झाल्यानंतर ज्या वेळेला मंदिराच्या बाहेर आले, भोजन करायचंय. बाहेर आल्यानंतर थांबले, भोजनासाठी बसले. एवढ्यात एक कुत्रा आलं. कुत्रा तिथे श्वान आहे तो, त्याला काही कळतं का? नाही. नामदेवरायांनी सोडलेली भाकरी त्या ठिकाणी पाहिली आणि त्या कुत्र्यानं त्या भाकरीचा तुकडा उचलला आणि घाईघाईनं पळायला लागला. एवढ्यात नामदेवराय त्याच्या मागे पळत होते. तुपाची वाटी हातात आहे आणि नामदेवराय त्या कुत्र्याच्या मागे पळत होते. अरे थांब 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 थोडं. अरे कोरडी भाकरी खाऊ नको, विठ्ठला थांब. कोरडी भाकरी नको खाऊ. मग अरे त्या भाकरीला तूप लाव आणि मग ती भाकरी खा. कशाचा परिणाम? सद्गुरूंची कृपा झाली आणि नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला. अरे काय करतात सद्गुरु? तर जगायला शिकवतात. सद्गुरु तुम्हारे प्यारे ने जीना सिखा दिया. सद्गुरु तुम्हारे प्यारे जीना सिखा दिया. सद्गुरु तुम्हारे प्यारे जीना सिखा दिया. सद्गुरु तुम्हारे प्यारे जीना सिखा दिया. जीना सिखा दिया. तूने जीना सिखा दिया. जीना सिखा दिया. तूने जीना सिखा दिया. सद्गुरु तुम्हारे प्यारे जीना सिखा दिया.
सद्गुरु तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया, भूला हुआ था रास्ता, भटका हुआ था मैं, किस्मत ने मुझको आपके काबिल बना दिया। सद्गुरु तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया। काय करतात सद्गुरु? आज नामदेवरायांना गुरु भेटलाय, कुत्र्यात देव दिसलाय. अरे आपल्यावरती सुद्धा सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे. गुरुशिवाय केलेलं पूजा पाठ सगळं काही विफल आहे. सद्गुरूंचा अनुग्रह असला पाहिजे. अरे गळ्यात माळ असावी आणि मुखात सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण असावं. बाल सुद्धा आपला बाका होऊ शकत नाही महाराज. महान असतात गुरु. अरे काय करतात, कधी देवाची भेट घालून देतात तर कधी देवच करून टाकतात. ते असतात सद्गुरू. नाहीतर महाराज मी एवढं तुमच्या समोर बोलते, मी काही फार मोठी कीर्तनकार नाहीये, फार मोठा अभ्यास केलाय असंही काही नाहीये. काही नाही येत महाराज, काही नाही येत. पण इथं बसलं ना, कोण जाणे कशी परमेश्वर त्या ठिकाणी बुद्धी देतात आणि गुरुवर हे करून घेतात. कधी वाटलंही नव्हतं आयुष्यात की कथा करू म्हणून. आवड होती. ह्या गोष्टी खरं तर नाही सांगायला पाहिजे, पण सांगून जाईल. तसं तर गुरुविषयी बोलायचं म्हटलं ना महाराज, काय बोलावं काही कळत नाही. वाणी त्या ठिकाणी थांबते, डोळ्याला त्या ठिकाणी आसव यायला लागतात सद्गुरूंविषयी त्या ठिकाणी बोलायचं म्हटलं की. पण अचानक त्या ठिकाणी स्वप्न पडावं आणि स्वप्नामध्ये बाबाजींनी माझ्या गुरुवर्यांनी सांगावं की बाळ तू कथा कर, तू कथा कर. त्यांनी एकदा कर म्हटलेला शब्द एकदाच बोलले ते, पण त्यांच्या कृपा आशीर्वादाने आतापर्यंत कथा चालू आहेत. नव्हता अभ्यास, नव्हतं कळत काय बोलायचंय म्हणून, पण इथं बसलं का आपोआप त्या ठिकाणी बोलायला लागतात. हे ते सगळं वधवून घेतात. ज्यांना खरे सद्गुरू मिळतात, कृपापात्र संत भेटतात ना, त्यांच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या समोरचे अनेक त्या ठिकाणी उदाहरणं आहेत. आमच्या आप्पा असतील, गुरुवर्यांविषयी निष्ठा आहे महाराज, श्रद्धा आहे. मी नेहमी सांगत असते, निष्ठा निष्ठी नसावी, निष्ठा असावी, एकनिष्ठ असावं. हृदयालाच लावून फिरतात ते. हा का अभिमान आहे, स्वाभिमान वाटतो गुरुवर्यांचा. पूजा करावी, किती बिझी असलं तरी त्यांच्यासाठी वेळ द्यावा. शिकायचंय आपल्याला. पेंडीचा जर आळा निसटला ना तर ती पेंडी एकत्रित लवकर येऊ शकत नाही, पहिल्यासारखी होऊही शकत नाही. पण निसटलेला आळा, विस्कळीत झालेलं जीवन ते परत एका जागेवरती जर यावं असं वाटत असेल ना, तर सद्गुरूंची कास धरा, सद्गुरूंना शरण जा. काय शिकायचं नामदेवरायांच्या चरित्रातून आपल्याला? महान असणारी गुरुकृपा. आप्पांवरती सद्गुरूंची कृपा झाली ना, आज चांगल्या रस्त्याने चांगला मार्ग धरला. आज मुलांचंही चांगलं झालं, त्यांचंही आयुष्य बनलं. असे कितीतरी लोकांचं आयुष्य सुधारतं महाराज. म्हणून तर म्हणत जा ना सद्गुरूंना, हे गुरुवर्य भूला हुआ था रास्ता, भटका हुआ था मैं, भूला हुआ था रास्ता, भटका हुआ था मैं, किस्मत ने मुझको आपके काबिल बना दिया। सद्गुरु तुम्हारे प्यार ने
जीना सिखा दिया। देवाला सोडून एक दिवस न राहणारे नामदेव राय आता तीर्थयात्रेला गेले. हरिद्वार, काशी, अनेक अनेक ठिकाणी. अरे पंजाब मध्ये सुद्धा भक्ती एवढी वाढली नामदेवरायांची, एवढा भक्तीचा प्रसार त्या ठिकाणी झाला. काही लोकांना जमत नव्हतं. त्यांना वाटायचं हे आम्हाला सोडून हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी लोक जात आहेत, त्यांचं गुणवाद गातायत, त्यांचं भजन करतायत. काय करावं? असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून या नामदेवरायांकडे लोक जायचे बंदच होतील. सगळ्या संतांपेक्षा महान कार्य नामदेवरायांचं. महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब, उत्तर प्रदेश, तिकडे जाऊन त्या ठिकाणी लोकांना एवढा छंद लागला नामदेवरायांचा. पण काही दुर्जन लोकांनी काय केलं, ही लोक तिकडे नाही वळली पाहिजे म्हणून एक दिवस नामदेवरायांना बोलून घेतलं. नामदेवराय, स्वतःना एवढं शहाणं समजता, कीर्तन करता, प्रवचन करता, आमची सगळी लोक भुलवता. तुमचा त्या ठिकाणी छंद लावता, पांडुरंगाचा छंद लावता, आमची लोक सगळी वेडी झाली, वेड्यासारखी तुमच्याच मागे फिरतायत. एवढे तपस्वी आहात, एवढे ज्ञानी आहात. हो, एवढे ज्ञानी आहोत आम्ही. ही गाय कोण आहे? आमची माता आहे. हो, आई आहे तुमची? हो. मग आम्ही ही गाय कापतोय. त्या दुर्जन माणसाने ती गाय कापली. मी नाव नाहीये घेत. गाय कापली महाराज. वाईट वाटलं नामदेवरायांना. म्हणे एवढी जर तुमच्यामध्ये ताकद असली ना तर ही मेलेली गाय जिवंत करून दाखवा, बघूयात किती ताकद आहे तुमच्यामध्ये. ते नामदेवराय रडायला लागले. अहो, गाय म्हणजे आमची माता आहे, तिलाच तुम्ही तिचीच कत्तल केली. का करतायत? ताकद पाहिजे आम्हाला तुमची. आमचे लोक बोलवताय ना तुम्ही. एवढी जर ताकद असेल तर ही गाय जिवंतच करून दाखवा आम्हाला. देवाला आळवायला सुरुवात केली. देवा, माझ्या भक्तीचा काही वेगळा उद्देश नाही रे पांडुरंगा, पण माफ कर देवा. आता हे संकट निवारण तुलाच करावं लागणार आहे. नामदेवरायांनी शपथ घेतली, जोपर्यंत ही गाय जिवंत होणार नाही तोपर्यंत अन्न पाणी काहीच ग्रहण मी त्या ठिकाणी करणार नाही. देवाला आळवलं. 7 दिवस अन्न पाणी त्या ठिकाणी ग्रहणच केलं नाही. भगवंताने मेलेली गाय त्या ठिकाणी जिवंत करून दिली नामदेवरायांच्या भक्ती पुढे. मेलेली गाय, जसं झोपलेली माणसं सकाळी उठतात ना, तशी 7 दिवसानंतर ती गाय उठून उभी राहिली महाराज. नामदेवरायांच्या भक्तीचं महत्व सगळ्यांना कळालं. आज सुद्धा तर शीख लोकांचा जो ग्रंथ आहे, गुरु ग्रंथ साहेब, त्याच्यामध्ये बरीचशी नामदेवरायांची पदं आहेत ना, त्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहेत. नामदेवरायांची समाधी आपल्याला तिकडे पंजाबमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटते. नामदेवरायांचे मंदिर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. गेलात कधी तर या दर्शन करून. एवढी भक्ती नामदेवरायांची. एक दिवस पंढरपूरमध्येच पंढरपूरमध्ये एक घटना झाली. भगवान म्हणतात, बघूयात या नामदेवाची किती श्रद्धा आहे माझ्यावरती. एकादशीचा दिवस होता आणि एकादशीच्या दिवशी देवाने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं, वृद्ध ब्राह्मणाचं, आणि दारात आलंय. नामा, मला काही खायला दे बरे आज. नामदेवराय म्हटले, बाबा आज एकादशी आहे, फराळाचं भेटल तुम्हाला. नाही नाही, फराळाचं नकोय, भूक लागली जेवायला. भाजी भाकरी, चटणी भाकरी काही असेल तर ते. हे बघा, आज माझ्या पांडुरंगाची एकादशी आहे. आज किती जरी काही केलं तरी मी देणार नाही. हे बघ नामा, तू जर दिलं नाही ना तर मी मरतोच म्हणे. आता माझं काही खरं नाही, माझ्या शरीरात प्राण नाही राहिले. माफ करा महाराज, पण मी तुम्हाला देऊ शकत नाही.
दुसरं काही मागा ना, फळं खा ना. नाही खाणार, भाकरीच दे. नाही देणार. देणार नाही तू, प्राण जाईल माझा, मरल मी आता, आता मरतो की काय असं झालं. म्हणे महाराज देऊ शकत नाही भाकरी, आज एकादशीची भाकरी नाही देऊ शकत मी तुम्हाला. बघता बघता ब्राह्मणाने प्राणच सोडले महाराज. प्राण सोडले नव्हते पण नाटक केलं मेल्याचं. नामदेवराय म्हटले आता काय करावं, लोक किती बोलतील. मोठा भक्त समजतो स्वतःला देवाचा, आणि अन्न अन्न करता करता दारात ब्राह्मण मेला, तरी याने काही दिलं नाही. आता काय करावं. ती चिता रचली महाराज. वाईट वाटत होतं नामदेवरायांना. अग्नी वगैरे द्यायला आता नामदेव महाराजच होते. मडकबी महाराजांनी धरलं, फडकबी महाराजांनीच. गेले स्मशानभूमीमध्ये. चिता रचली, पण एक नाही 2 चिता रचल्या. की आता मलाही लोक बोलतील, मग जगून काय उपयोग आहे. ठेवलं तिरडीवरती. देवाने डोळे झाकायचे, नामदेवरायांनी पाहिलं का डोळे झाकून घ्यायचे. नामदेवरायांनी इकडं तिकडं बघितले का परत डोळे उघडायचे. भगवान म्हटले काय करावं आता, हे खरंच मला पेटून दे काय की. म्हटले आता हे काही शांत बसणार नाही. तिथपर्यंत नेलं, तिरडीवरती ठेवलं, हळूहळू बघत होते. आता तरी तोंडामध्ये घालणं. आता हा मेलेला आहे, जाऊ दे बाबा, मला भाकरी मागत होता, कमीत कमी मेल्यानंतर तरी. पण नामदेवराय विचार करत होते एकादशी आहे, मेला मरू देत, आपणही मरू. आता आपण तरी कशाला जगायचंय, पण याच्या तोंडात अन्न घालायचं नाही. एकादशी मोडायची नाही. एकादशी मोडल्यावर उपयोगच काय. अग्नी ज्या वेळेला पेटवला, अग्नी दाग त्या ठिकाणी देणार, एवढ्यात देव जागेवरच उठून उभे राहिले. अरे नामा, अरे थांब, काय करतोस. मलाही पेटवतोय, स्वतः बी जातोय. अरे थांब, मीच होतो. देवा एवढी मोठी परीक्षा घेतली माझी. अरे बघत होतो किती निष्ठा आहे तुझे, किती भक्ती आहे. देवा म्हणे एकादशीचं मी असं कसं काय करल, तुम्ही तर सगळ्यात प्रिय आहात मला, मी कसं काय एकादशी मोडल. अनेक अनेक प्रसंग नामदेवरायांच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात. एक दिवस दामाजी पंतांनी देवाला नवस केला. देवा, अरे हा नामा नुसती भक्तीच करत राहतोय, तुला काही त्याच्याविषयी वाटत नाही का. आमचा वंश पुढे चालला पाहिजे ना बाबा, उपकार कर. अरे एखादी सुनबाई बघ आमच्यासाठी कुठे असली तर, तुला वाटत नाही का सून त्या ठिकाणी यावी, आम्हाला नातवंड त्या ठिकाणी व्हावे, असं नाही वाटत का देवा तुला. आणि मग देवानी सांगितलं, हे बघा काळजी करू नका, होईल ना विवाह, होईल. नाही देवा, मुलगी तुम्हालाच बघायची. कारण आम्ही कोणत्या तोंडाने जावा मुलगी पाहिला, हा नामा काही काम करत नाही. आम्ही 14-15 माणसं, एवढी माणसं सगळी घरामध्ये आमचीच खायची पंचायत असते. कोणत्या ठिकाणी मुलगी देणार, कसं होणार. मग देवाने 3 दिवसाचा वायदा केला. म्हणजे 3 दिवसात तुम्हाला मुलगी मी शोधून देईल, विवाह ठरवून येईल. ठीक आहे देवा, काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. आणि भगवान परमात्म्याने गोमास्त्याचं रूप घेतलं. गोमास्ता झाले हो भगवान. आणि बिदरला गेले. तिकडे एका बाबूराव सावकाराची सावकार होता तो. आणि मग त्याला दामाजी पंतांच्या विषयी बोलायला सुरुवात केली. मोठे महान भगवत भक्त आहेत, पांडुरंगाची कृपा आहे. घर घर म्हणाल तर अक्षरशः राजवाड्यात दिसतो. राजवाड्यासारखं घर होतं का नामदेवरायांचं? नव्हतं महाराज. अरे चिखला मातीच्या भिंती, खायलाही काही भेटत नव्हतं. पण मोठ्या मोठ्या गप्पा मारायला सुरुवात केली. आणि आता देव बोलतोय, आणि एवढे वस्त्र अलंकार देवानेही परिधान केले. म्हणे हा दामाजी पंतांचा गोमास्ता दिसतोय, आणि एवढा सुंदर, याच्या पायात जोडा आहे, करकर करकर वाजणारा जोडा आहे, हिऱ्या मोत्याच्या अंगठ्या याच्या हातामध्ये आहेत, चांगले वस्त्र याच्या अंगावरती दिसत आहेत. मग हा गोमास्ता एवढा श्रीमंत आहे, तर मग दामाजी पंत आणि आमचे होणारे जावई किती श्रीमंत असतील. भुलला महाराज तो सावकार.
आणि त्या ठिकाणी लग्न जमूनच आले भगवान. आणि म्हटले तुम्ही विवाहाची तयारी करा, मीही सांगतो आमच्या मालकाला विवाहाची तयारी करायला. कोण गेले? देवच. आणि देव म्हणतात मी आमच्या मालकाला सांगतो आता सगळी तयारी करायला, गोमास्ता बनून गेले. ठीक आहे, तिथी वगैरे सगळं काढलं. म्हणे किती लोक येतील? म्हणे लाखावर लोक येतील. एवढ्यांचं करू शकणार आहे का? हा म्हणे जेवढे यायचे तेवढे येऊ देत, पण सगळी तयारी करतो आम्ही, तुम्ही काही काळजी करू नका, घेऊन या तुमचं ठरल्याप्रमाणे. त्या ठिकाणी विवाहाची तयारी करायला सुरुवात केली.